नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. मेथी आलू मटर, आणि ती पण सुकी भाजी बनवणार आहोत. टिफिनसाठी पण चालू शकते. तर त्याच्यासाठी ना मी हे 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं तर तुम्ही पालेभाजीमध्ये जिरं राई वगैरे ॲड करत असाल तर तुम्ही जिरं राई ॲड करा. मी पालेभाज्यामध्ये जिरं राई ॲड नाही करत, म्हणून मी डायरेक्ट आता हे ॲड करते आहे लसूण. हे लसूण मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेले आहेत. मेथीच्या भाजीमध्ये लसूण ठेचून खूपच छान लागतं. आता मी हे हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत. मी ह्या हिरव्या मिरच्या मोठ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ते बारीक चॉप करून घ्यायचं असेल तर बारीक चिरून घेऊ शकता. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे कांदा. मी हा 2 मीडियम साईज कांदा घेतला, तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता मी हा 1 मोठी साईजचा बटाटा घेतला, तो मी बारीक चॉप करून बारीक असे फोडी करून ॲड केलेला आहे. आणि हे आपण छोटेसे मटार ॲड करूया. म्हणजे एक छोटी वाटी मी मटारची घेतली, ती मी ॲड केलेली आहे. आता झाकण ठेवूया. आता मी हे झाकण ठेवलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मटार आणि बटाटा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं लागतात. आता 2 मिनिटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. आणि मी 1 मिनिटानंतर झाकण उघडून ढवळून घेतलं होतं. हे बघा, बटाटे आणि मटार छान असे शिजले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेली मेथी ॲड करायची आहे. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. पालेभाजीमध्ये ना सांभाळून मीठ ॲड करायचं. ढवळून घेऊया छान असं. तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण ॲड करू शकता, ते पण खायला खूप छान लागते पालेभाजीमध्ये. मेथीला शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण झाकण ठेवून फक्त 1 मिनिट आपण शिजवून घेऊया. 1 मिनिट झाली आहे. आपण झाकण काढून बघूया. तर हे बघा फ्रेंड्स, छान अशी सिंपल पद्धतीने केलेली मेथी आलू मटारची सब्जी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. आणि गॅस बंद केल्यावर आपण ह्याच्यामध्ये फ्रेश ग्रेटेड कोकोनट म्हणजे किसलेलं खोबरं आपण ॲड करायचं आहे. आता आपण सर्व करूया. तर हे बघा फ्रेंड्स, छान अशी गरमागरम मेथी आलू मटारची सब्जी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते, झटपट बनणारी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडल्यास नूतन रेसिपीजला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणे, मी सांगितल्याप्रमाणे शेंगदाणे पण ॲड करू शकता, ते पण छान लागतात खायला. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान आणि हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.